काही कॉलेजवयीन तरुणांनी एकत्र येऊन एक नाटकाचा ग्रुप फॉर्म केला। या ग्रुपचं नाव आहे नाटक कंपनी। महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांच्या पुढे जाऊन तरुणांच्या जगण्याशी नातं सांगणारी, तरुणांची अभिव्यक्ती असलेली प्रायोगिक नाटकं सादर करण्यासाठी ही मंडळी नाटक कंपनीच्या तंबूखाली एकत्र आली। सध्या याच चमूचं एक नवं नाटक सर्वत्र गाजतंय। त्या नाटकाचं नाव आहे गेली 21 वर्ष। मी आता तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगणार। हे बघा गोष्ट अतिशय खासगी, म्हणजे ही गोष्ट तुमची आहे का नाही मला माहित नाही। ओव्हर सेन्सिटिव्ह असणाऱ्या, विचारांच्या गोंधळात अडकलेल्या, मागच्या पिढीला प्रश्न विचारणाऱ्या अशा आजच्या पिढीच्या तरुणांचं मनोगत व्यक्त करणाऱ्या या नाटकाचं लेखन धर्मकीर्ती सुमंत यांचं असून दिग्दर्शन केलंय आलोक राजवाडे यांनी। दिगंबर पीस सोड। अपॉर्च्युनिटीज खूप वाढलेल्या आहेत तरुणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, करिअर किंवा कमिटमेंट्स पाळणं या सगळ्याच्या बाबतीमध्ये, आणि वेळ खूप कमी होत चाललेला आहे। आणि ही जी गोष्ट आहे ती कुठलाही सोशली आयडेंटिफाईड नसलेला प्रश्न ज्या तरुणांचे आहेत त्यांच्यासाठी ती खूप तो प्रॉब्लेम खूप वाढत चाललेला आहे। कुठे असतोस तू आजकाल? तू आता 21 वर्षांचा झाला, तुला काही विचारता येत नाही आम्हाला। आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हा तू झोपलेला असतोस, आणि आम्ही घरी परत आलो की तू घरी नसतोसच। पण घर हे आपलंच आहे, आवरत जाते कधीतरी। मी गेली 21 वर्ष या नाटकात तरुण नावाची भूमिका करतो। आमची पुण्यात नाटक कंपनी नावाची संस्था आहे, आणि आमच्या नाटक कंपनीतली सगळ्यात उत्तम गोष्ट अशी की ॲव्हरेज एज या संस्थेत असणाऱ्या सगळ्या मुलांचं साधारण 20 ते 21 वर्ष आहे। आणि आम्ही जे नाटक करतोय गेली 21 वर्ष ते गेल्या 21 वर्षात जगलेल्या प्रत्येक माणसासाठी आहे असं आम्हाला वाटतं। तुला भेटायच्या आधी मी बऱ्याचशा गोष्टी का करायचो हे मला कधी कळलंच नव्हतं। म्हणजे काय, अंघोळ का करता, दात का घासता, चड्डी का घालायची, अभ्यास का करायचा, ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचा अर्थ मला तुला भेटल्यानंतर मिळाला। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला संगती दिसून यायला लागली, आणि संगती कोणाला नको असते। तू एक चमत्कारिक मुलगी आहेस, पाहायला मिळेल। दलितांचे प्रश्न हे आयडेंटिफाईड आहेत, किंवा ऑर्थोडॉक्स हिंदूंचे प्रश्न आयडेंटिफाईड आहेत, किंवा ऑर्थोडॉक्स ब्राह्मणांचे प्रश्न आयडेंटिफाईड आहेत, किंवा अशा अनेक वेगवेगळ्या ज्या सोशली आपण आयडेंटिफिकेशन करतो, मराठी असणं, अस्मिता, ह्या सगळ्याच प्रकारचे, पण ह्या कुठल्याच सोशली आयडेंटिफाईड नसलेल्या प्रश्नांमध्ये जे तरुण बसतात, आणि आता सगळ्या प्रश्नांच्या सीमारेषासुद्धा इतक्या धुसर झालेल्या आहेत की सगळे तरुण हे एकाच प्रश्नाच्या मध्ये अडकलेत की काय असं वाटायला लागलेलं आहे। तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे मी नाटक लिहिलेलं आहे। Now place any of your problem or conflict before this situation. What do you find? What kind of a bloody escapist culture are we living in? No ma'am, but how फुले, can I relate शाहू, my conflict to this? आंबेडकर, कर्वे, गांधी, विनोबा, रॉय। 2 रुपये देते ना साहब, 2 रुपये देतो ना साहब। रघु या कॅरेक्टरचं मी रोल प्ले करतो। रघु हा MTचा रघु नाही आहे, तो ॲक्च्युली तो जो मेन कॅरेक्टर आहे तरुण, त्याच्या डोक्यामधलं त्याचा एक ऑल्टर इगो आहे, जे काय तरुणला बनायचे पण तो नाही बनू शकत, ते रघु आहे। हम इस धरती पर पैदा ही क्यों, हमारा यहाँ आने का मकसद क्या है। सब धर्मों का इस पर अपना एक ढंग का विवेचन था, लेकिन देखो सब प्रस्थापित धर्मों का क्या हुआ। फिर आदमी को याद आया सामाजिक विज्ञान, इकोनॉमिक्स, पॉलिटिक्स, फिलोसफी, बड़े बड़े लोग, गांधी, मार्क्स, हिटलर, अम्बेडकर, तरह तरह के लोग और उनके विचार। लेकिन देखो आज हम अटक रहे, झूल रहे, गिर रहे हैं उन्हीं मुल्तकों पर, अंधों जैसे कीचड़ की दलदल। नाटकात खूप हालचाली आहेत, खूप ॲक्शन्स आहेत, आणि खूप फिजिकल एन्ड्युरन्सची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे या नाटकात मला। तर ते सगळं करताना माझी फार दमछाक झाली, खूप मेहनत घ्यायला लागली। परवा कॉलेजच्या बाहेर रस्त्यावर काय झालं? परवा कॉलेजच्या बाहेर रस्त्यावर काय झालं?
सेहत के लिए अच्छी है। अदरक एक बिल्कुल मुफ्त। जेव्हा आलोकने हे नाटक वाचलं तेव्हा त्याला ज्या पद्धतीने एक एक गोष्टी सुचत गेल्या, सेटच्या बाबतीत असतील, ॲक्टर्सना वापरण्याच्या बाबतीत असतील, सेट डिझाईन, स्टेजच्या डिझाईनच्या बाबतीत असतील, त्याच्यात मला असं वाटतं की ते नाटक परत एकदा सुचलं असं आम्ही काय म्हणतो. तरुण, घाबरू नकोस, तुला जमतंय. मला जमते हो. म्हणजे मला येईल हे सगळं. गेल्या वर्षीच्या थेस्पो या तरुणांसाठी असलेल्या राष्ट्रीय नाट्य स्पर्धेत या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकासह अनेक पुरस्कार प्राप्त केले.